पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्या 7 सप्टेंबरच्या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत। त्यांच्याबरोबर इतर मंत्रीही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं, संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व बहुजनाचे, रामोशी बेरड समाजेस तर येणारच आहेत, पण सर्व बहुजनातील समाज बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांना त्या ठिकाणी निवेदन पोचलेले आहेत। आपण त्या निमित्ताने उद्यापासून आद्यक्रांती राजीव उमाजी नाईक हायस्कूल त्या ठिकाणी उद्यापासूनच कार्यक्रमाची तयारी सुरू होत आहे। आता या ठिकाणी आपल्याला जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय लोकनेते दौलताना शितोळे साहेब आपण आपल्या सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधतील। सर्वांना जय मल्हार। सर्वप्रथम मी आपलं सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मनापासून सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो। सालाबाद प्रमाणे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी सरकारी जयंती ह्या ठिकाणी 7 सप्टेंबर बिवडी या ठिकाणी साजरी होत आहे। सालाबाद प्रमाणे त्या ठिकाणी आपण अनेक मान्यवर त्या ठिकाणी आपण बोलत असतो। त्यामध्ये रामोशी बेरड समाजाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांनंतर जे खऱ्या अर्थानं दैवत लाभले ते ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहे, असं आत्ताचा आपल्याकरता चांगला मेसेज आपल्याला आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाकरता ते उपस्थित राहणं कन्फर्म झालेलं आहे। 234वी ही सरकारी जयंती बिवडी या ठिकाणी आपण साजरी करत आहे। महाराष्ट्रातून या ठिकाणी लाखोच्या संख्येने रामोशी बेडर समाज व बहुजन समाज त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे येत आहे आणि ह्याही वर्ष अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव या ठिकाणी जमा होणार आहे। या कार्यक्रमाकरता आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ तर येणारच आहे, पण ह्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहेत, ते सुद्धा कन्फर्म झालेलं आहे। या कार्यक्रमाकरता आदरणीय सावे साहेब या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहेत, ते हे कन्फर्म झालेलं आहे। अनेक मंत्री या कार्यक्रमाकरता येणार आहेत। आदरणीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी हे आपल्याला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे, ते हे कार्यक्रमाला येणार आहेत। आपली आता उद्या परत शिंदे साहेबांची आपली भेट होणार आहे, त्यांनाही पत्रिका देऊन आपण त्यांना विनंती करणार आहे या कार्यक्रमाकरता येण्याकरता। हा कार्यक्रम दरवर्षाच्या ह्या कार्यक्रमापेक्षा एक वेगळा कार्यक्रम असणार आहे। ह्या कार्यक्रम आदरणीय देवाभाऊ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि रामोशी बेरड समाजाला ज्यांनी न्याय दिला, आज खऱ्या अर्थाने आमचे महापुरुष असतील, समाज असेल, सर्व एका पटलावरती आला। समाजाच्या स्वातंत्र्य काळानंतर ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण केल्या आणि ती व्यक्ती आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि ती या ठिकाणी येणार आहे। ही जयंती रामोशी बेरड समाजाकरता सुवर्ण अक्षरात लिहिणारा हा काळ आणि ही टाइम ठरणार आहे। याच्यामध्ये ज्या मागण्या आमच्या होत्या ह्या मागण्यांचा या ठिकाणी आपल्या समोर मी ज्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत ह्या मागण्यांचा आपल्या समोर मी सांगणार आहे।
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हा भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पहिले क्रांतीवीर म्हणून फासावरती गेलेले आहेत. पण 74-75 वर्ष त्यांची सरकारी जयंती साजरी होत नव्हती, ते क्रांतिकारक घोषित होत नव्हते. आद्य क्रांतीवीर घोषित करून त्यांची सरकारी जयंती ही महाराष्ट्रभर साजरी होती. त्यांचे शासकीय कार्यालय असतील किंवा निमशासकीय कार्यालय असतील याच्यामध्ये त्यांचे फोटो लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक कार्यालय आता सरकारी जयंती साजरी करतो. ही मागणी आमची पूर्ण झालेली आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ बनावं याच्याकरता महाराष्ट्रभर आंदोलनं झालती. तीही आमची मागणी पूर्ण होऊन आज आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी चालू झालेला आहे. त्याला 50 कोटी रुपये बजेट पडलेलं आहे आणि तीही मागणी आमची पूर्ण झालेली आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावानं जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार असतो तसं सरकारने उमाजी नाईक यांच्या आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांच्या नावाने पुरस्कार जाहीर करावा आणि दरवर्षाप्रमाणे त्यांचा जे पुरस्कार आहे ती प्रत्येक समाजातल्या म्हणजे इतर सर्व बहुजन समाजातल्या त्यामध्ये जे काम करणारी व्यक्ती आहे, वाहून नेणारी व्यक्ती आहे, त्यांच्याकरता तो पुरस्कार आपण देणार आहे. तेही सरकारने जाहीर केलेलं आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं जसं अनेक महापुरुषांचे तिकीट जे पोस्टाचे तिकीट आहेत ती भारत देशामध्ये आणि इतर देशांमध्ये ती जातात, तर असं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं तिकीट पोस्टाचं तिकीट त्या ठिकाणी आलेलं आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या नावानं किंवा भैरजी नाईक असतील, बेडर कन्नप्पा असतील, सिंदूर लक्ष्मण असतील, यंकप्पा नाईक असतील, हे सर्व जेवढे महापुरुष आमचे कमीत कमी 40 महापुरुष असे रामोशी बेडर समाजामध्ये आहेत की जे आतापर्यंत मातीखाली गाडल्या गेलते. त्यांना वरती काढण्याचं काम ह्या महाराष्ट्रातल्या देवाभाऊ सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे, महायुती सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं की आजपर्यंत भैरजी नाईकांसारखा व्यक्ती छत्रपतींचा किंवा या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून आपण मानतो, त्या भैरजी नाईकांच्या नावानं एका टपरीला सुद्धा आतापर्यंत नाव नव्हतं. आपण विटा खानापूर या ठिकाणी त्या ठिकाणी भैरजी नाईकांचं ITI कॉलेजला त्या ठिकाणी नाव दिलं. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं पुरंदरमध्ये ITI कॉलेजला नाव दिलं. परत आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं राथा या ठिकाणी ITI कॉलेजला नाव दिलं आणि यंकप्पा नाईकांचं गडचिरोली त्या ठिकाणी नाव दिलं आणि सिंदूर लक्ष्मणांचं जतमध्ये त्या ठिकाणी नाव दिलं. म्हणजे 5 कॉलेजला ह्या महापुरुषांचे आमच्या महापुरुषांचे त्या ठिकाणी नावं त्या ठिकाणी लागलेले आहेत. आज खऱ्या अर्थानं विचार करण्याजोगी गोष्ट आहे की एवढ्या वर्ष जे झालं नाही ती ह्या सरकारने केलं, देवाभाऊने केलं, तर त्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे. बऱ्याच वर्षापासून आपल्याला या ठिकाणी दरबारीला म्हणजे मला वाटते पहिला असा समाज असेल किंवा पहिला असा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक असतील की 7वी वेळ या ठिकाणी 7वी वेळ आपल्या देवाभाऊची या ठिकाणी येण्याची आहे. 2014 पासून या ठिकाणी ते येतात. पाठीमागच्या एका कार्यक्रमाला पाऊस जादा होता हेलिकॉप्टरचं, त्या ठिकाणी त्यांना सिग्नल मिळाला नाही, त्यामुळे ते भाषण त्यांनी त्या ऑनलाईन भाषण केलं. तर ही 7वी वेळ भाऊंची या ठिकाणी यायची आहे. यामध्ये अनेक मागण्या आपल्या ज्या होत्या, अनेक प्रलंबित ज्या मागण्या आहेत, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं एक राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि ती राष्ट्रीय स्मारक आपण पहिलं हट्ट केलता की ते भिवडीमध्ये व्हावं. भिवडीमध्ये 1 एकर त्या ठिकाणी जागा आहे आणि त्या 1 एकरामध्ये फक्त आपलं जर पुतळा जर 25 फूट 26 फुटाचा पुतळा आपला घोड्यावरचा पुतळा जर बसवायचं म्हणलं, त्याला गार्डन जर त्या ठिकाणी करायचं म्हणलं तर ते एक पुतळा सुद्धा त्या ठिकाणी होत नाही. आणि आपला मानस असा आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असतील, छत्रपती संभाजीराजांचे स्मारक असतील, अनेक महापुरुषांचे स्मारक असतील, त्या तोडीस तोड आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं स्मारक व्हावं. कारण आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे छत्रपतींनंतर म्हणजे त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन करणारे हे पहिले आद्य क्रांतीवीर आहेत. देशाच्या लढाईमध्ये
पहिले फासावरती जाणारे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आहेत. त्यामुळं त्यांचं स्मारक त्या ताकदीचं व्हावं आणि त्या स्मारकामध्ये भारतातले महाराष्ट्रातले जे आमचे 40-42 आद्य क्रांतीवीर जे महापुरुष फासावरती गेलेले आहेत त्यांचा सर्वांचा इतिहास त्या ठिकाणी यावा. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा इतिहास तर यावाच, पण भैरजी नाईक असतील, बेत्रनाप्पा असतील, सिंदूर लक्ष्मण असतील, बाजा बजा, दौल्या रामोशी, उम्या रामोशी, अनेक त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांनंतर रामोशी समाज त्या ठिकाणी फासावरती गेलेला आहे. त्या सर्वांचा इतिहास त्या ठिकाणी यावा. एवढा मोठा इतिहास रामोशी समाजाचा गाडला गेलेला आहे त्या ठिकाणी. म्हणून आपण त्या ठिकाणी एक लेजर शो टाईप मोठा त्या ठिकाणी म्हणजे पुतळा होणार आहे. त्या ठिकाणी लेझर शो आपला राहणार आहे. आपल्या प्रत्येक महापुरुषांचा इतिहास त्या ठिकाणी राहणार आहे. त्या ठिकाणी एक मोठा 2-3 हजार लोक बसत्याने एवढा मोठा हॉल त्या ठिकाणी होणार आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या त्या याच्यामध्ये गार्डन होणार आहे. परत त्या ठिकाणी याचं जे UPSC MPSC आमची जी मुलं करतात, ज्यांना पुण्यामध्ये येऊन राहण्याकरता त्यांची सोय नाही, अशी त्या ठिकाणी सोय असणार आहे. असं एक भव्य दिव्य असं राष्ट्रीय स्मारक व्हावं. त्या ठिकाणी बिवडी या ठिकाणी 1 एकर जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकत नव्हतं. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपण माहिती केली, त्या 2 एकर 1 एकर अशी त्या ठिकाणी आपल्याला मिळलं. आणि त्याच्यानंतर आपण दिवे या ठिकाणी निर्णय घेतला की दिव्यामध्ये एक जागा त्या ठिकाणी बरेचशी याची आहे, सरकारी जागा आहे. तर त्या ठिकाणी आपण मागणी देवाभाऊंक केली, सरकारक केली, कलेक्टर साहेबांक केली आणि त्या ठिकाणी दिव्यामध्ये आपल्याला द्यायचं. त्यांनी राष्ट्रीय स्मारक 10 एकर जमीन आपण मागितली होती, पण आपल्याला 5 एकर जमीन त्या ठिकाणी देण्याचं आपल्याला कबूल केलेलं आहे. आपल्याला ह्या जयंतीमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं जे बजेट त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकाकरता पडणार आहे 49 कोटी 10 लाख रुपये ती बजेट होत आहे. 5 एकर जमीन आपली त्या ठिकाणी मागणी आहे. बऱ्यापैकी काम झालेलं आहे. गावाला सुद्धा आपण त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आपण ती करणार आहे. येणाऱ्या ह्या 7 सप्टेंबरला आपल्याला ती गुड न्यूज म्हणून समाजाला, बहुजन समाजाला ती मिळणार आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. याच्यामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जसे अनेक महापुरुषांच्या सरकारी जयंती साजऱ्या होतात आणि त्याला सरकार जी काय आतापर्यंत आपण जय मल्हार क्रांती संघटना हे खर्च करीत, एवढा मोठा खर्च करीत या ठिकाणी आलेले आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये आपली जी मागणी आहे की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती आपण केलेली आहे, पण त्याच्याकरता एवढा मोठा त्या ठिकाणी 50 लाख रुपये आपला खर्च दरवर्षी आपला या ठिकाणी होतो. तर ते खर्च सरकारने द्यावं, त्याचंही आता सध्या आपलं काम चालू आहे. तीही आपल्याला गुड न्यूज मिळू शकते ह्या जयंतीमध्ये असं आपल्याला या ठिकाणी मी सांगतो. अनेक मागण्या, त्या मागण्यांपैकी आपल्या एक मागणी आमची चित्रपटाची आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची चित्रपट महाराष्ट्रभर आणि देशभर जावा, तर असा आपला जो मानस आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण ती मागणी आपली राहणार आहे. आणि जे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचे सर्व जे इतिहास आहे त्या इतिहास सगळं पुढे यावा. आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक म्हणजे रामोशी बेडर समाज जो आहे, हा समाज म्हणजे आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आमचा पाठीमागं सुटलेला आहे. अनेक आरक्षणाचे आंदोलनं ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू आहे. त्यामुळं आम्ही आमचा मुद्दा पाठीमागं ठेवलेला आहे. पण आमच्या ज्या मागण्या ज्या स्वातंत्र्य काळानंतर मातीखाली गाडल्या गेल्या होत्या त्या सर्व मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. येणाऱ्या 2 मागण्या आमच्या ज्या आहेत ह्या जयंतीच्या याच्यामध्ये देवेंद्रजी त्यांच्या हाताने ती घोषणा करून ते कामसुद्धा आपलं एक 4-5 महिन्यामध्ये काम चालू होऊ शकतं असं त्या ठिकाणी आत्ताचं चित्र आहे.